श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द जरी कानावर पडले ना, तर स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर येते. श्री दत्तांचा रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांच्या अनेक भक्त आहेत. जीवनात कर्म हे करत राहायचे असते, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. म्हणून स्वामी म्हणतात, महत्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे, महत्व त्याला आहे की गरज पडल्यावर कोण आपल्या सोबत आहे. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल, हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा, सगळी दुःख आपोआप दूर होतील. आणि दुःखाच्या रात्री जो कोणालाच लागत नाही, मात्र सुखाच्या आनंदातही कोणी झोपत नाही, यालाच तर जीवन म्हणतात. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण एक सुंदर धबधबा बनायला हे पाण्याला उंचावरून पडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसाची साथ मात्र असू द्या. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फार कमी असतात. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण हजारो चुकांना माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात. मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यश आवाज करेल. हार आणि जीत तुमच्या मान्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. गेलेला काळ कधी बदलता येत नाही, पण येणारा काळ आपल्याच हातात आहे. जास्त नाही, पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबाची इच्छा पूर्ण करता येईल. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल ना, तर पद्धती बदला, ध्येय नाही. यशाचा परिणाम तुमच्या विचारांची उंची ठरवते. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात. भाग्य सुद्धा 600 लोकांची साथ देतं. यशामध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा. मित्रांनो, एक छोटीशी कथा सांगतो मी तुम्हाला. एकेकाळी एका छोट्या गावात आर्यन नावाचा एक लहान मुलगा राहत होता. आर्यनचे स्वप्न होते की एक दिवस तो मोठा माणूस होईल आणि त्याच्या पालकांना अभिमान वाटेल. आर्यनचे कुटुंब गरीब होते, परंतु त्याने कधीही हार मानली नाही आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नेहमीच कठोर परिश्रम केले. लहानपणापासूनच तो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिला आणि चांगले गुण मिळवण्यासाठी त्याने नेहमी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. एके दिवशी आर्यनला स्कॉलरशिप मिळाली. त्यातून तो चांगल्या कॉलेजमध्ये शिकू लागला. हा त्याच्यासाठी महत्वाचा टप्पा होता, पण यशाचा प्रवास सोपा नव्हता. आर्यनला पहिल्या वर्षीच अनेक अडचणींना सामना करावा लागला होता, पण त्याने हार मानली नाही आणि मेहनत करत राहिली. त्याने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा खंबीरपणे केला आणि सतत शिकण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी एक उत्कृष्ट उद्योजकाने आर्यनला पाहिले आणि त्याच्या प्रयत्नाची प्रशंसा केली. त्याने आर्यनला एक मोठ्या कंपनीत
टेस्टसाठी बोलावली. आर्यनसाठी हे स्वप्न होते. आर्यनने ती संधी साधली आणि क्षमता आणि अडचणी असूनही त्याने काम केले. त्याने आपल्या मेहनतीतून आणि सततच्या प्रयत्नातून स्वतःला सिद्ध केले आणि त्याचे स्वप्न सत्यात उतरले. आर्यनची मेहनत आणि संघर्ष त्याला उंच पदावर घेऊन गेला आणि त्याने आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्याने केवळ आपल्या कुटुंबाला हातभार लावला नाही, तर आपल्या यशाने आपल्या गावचा अभिमानही वाढवला. आर्यनची कहाणी आपल्याला शिकवते की आपण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण केले पाहिजे, तर कोणतेही ध्येय साध्य केले जाऊ शकते. अपयश आणि यशाचा शेवट कठोर परिश्रमात असतो आणि आर्यनने आपल्या आयुष्यातले ते सिद्ध केले. या कथेतून आपण शिकतो की स्वप्ने मोठी असावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण कठोर परिश्रम केले पाहिजेत. काही असंभव नाही. ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि याचा नाही करू शकत ना, तेही संभव आहे. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला ऐकायला भेटतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.